आज आपण आलोय केडगावमध्ये, जे यवतपासनं 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्या गोशाळेपासनं किमान एक 80 किलोमीटर अंतरावर हे छोटंसं बागायती क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी आपण आलोय नंदू चौधरीजी यांच्याकडे, जे गेल्या अनेक वर्षापासून देशी गाईचं संवर्धन करणं आणि गायीवर आधारित पारंपरिक शेती करणं, की ज्याच्यामध्ये युरिया, केमिकल फ्री अन्नधान्य उगवणं आणि शेती आणि गोपालन करणं. पण आज सगळा समाज किंवा सगळा शेतकरी वर्ग ज्यावेळेस गीर, सहीवाल ह्या जातीकडे पळतोय, तर आम्हाला ह्या तुमच्या काही थोड्याशा वेगळ्या दिसत आहेत. तर ह्याच्याविषयी थोडं तो तुमचा अनुभव सांगा जरा. वेगळं दिसायचं कारण असं आहे की ही जात जी आहे ती आपली लोकल ब्रीड आहे. मग ही जात कुठली आहे? ही जात आपली लोकल महाराष्ट्राची आहे. अच्छा, हिचं नाव याचं लाल कंधार. लालगंधा. हा. अच्छा, तर पहिल्यांदाच आम्ही- नंद ऋषीने ह्या गायी पाळल्या होत्या अच्छा, आणि त्या कंधार तालुक्याच्या असल्यामुळे त्याचं लाल कंधारी असं नाव पडलेलं आहे.